केलेलं पाप हे कधीच लपत नाही असं म्हटलं जातं. ते या प्रकरणावरून सत्य असल्याचं समोर आलं आहे. कारण 3 वर्षानंतर पतीची हत्या केल्याचं अखेर पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. तिला वाटलं की आता तिने केलेले हे षडयंत्र कोणालाच कळणार नाही, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात ती फसली. देशात अनैतिक संबंधातून अनेक अशा घटना समोर येत असतात, ज्यामुळे समाजातील लोक किती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याची जाणीव होते. अशीच एक घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. 3 वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पत्नीचा समावेश असल्याची गोष्ट 3 वर्षानंतर समोर आली. एका व्हॉट्सअप मेसेजमुळे आणि पोलीस अधिकाऱ्याच्या करड्या नजरेमुळे या हत्येमागील रहस्य उलगडले. या हत्येमागे दुसरी कोणी व्यक्ती नसून मयत व्यावसायिकाची पत्नीच असल्याचं समोर आलं आहे, जिने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. 15 डिसेंबर 2021 रोजी विनोद भरारा यांची त्याच्याच घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. देव सुनार असं हत्या करणाऱ्याचं नाव आहे. तो एक ट्रक चालक होता. याआधीही त्याने आपल्या ट्रकने विनोद भरारा यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात विनोद गंभीर जखमी झाला होता. अटक झाल्यानंतर देव सुनार याने पोलिसांना सांगितले की ट्रक अपघात प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा काढण्यास नकार दिल्याने त्याने विनोदचा गोळ्या घालून खून केला. या प्रकरणात तो तुरुंगात होता आणि केस रखडली होती, मात्र तरी देखील खुनाचा उलगडा झाला. एके दिवशी जिल्हा पोलीस प्रमुख आणि IPS अधिकारी अजित सिंह शेखावत यांच्या फोनवर एक व्हॉट्सअप मेसेज आला, ज्यामध्ये या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती. विनोद भरारा यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेच हा हत्येचा कट रचल्याचा संशय संदेश पाठवणाऱ्याने व्यक्त केला होता. हा मेसेज दुसरा कोणी नाही तर ऑस्ट्रेलियात राहणारा विनोदचा भाऊ प्रमोद याने पाठवल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा फाईल बाहेर काढली आणि काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा मी या प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा मला आश्चर्य वाटले. अपघात प्रकरण निकाली काढण्यास नकार दिल्याने कोणीही एखाद्या व्यक्तीला का मारेल? गाडीची धडक लागल्यास अशा प्रकरणांमध्ये मोठा दंड आकारला जात नाही आणि आरोपींना अनेकदा जामीनही मिळतो, परंतु खुनाच्या प्रकरणांमध्ये शिक्षा अधिक कठोर असते. त्यामुळे एखादा व्यक्ती ही गोष्ट का करेल?